अमित शाह जो आमचो गृहमंत्री आहा त्यांनी खूपश्यो गजाली हेच्या अतिरिक्त उलयल्यो त्यो तुम्ही आयकल्यो. तुम्ही फक्त एक ऐकले की त्यांनी आंबेडकर म्हटले. हेच्या फुडें जो ते उलयला ते तुम्ही ऐकला. खऱ्यांनीच हांव म्हणटा ही फॅशन जालेली आसा. अर्दे कुटे व्हिडिओ करून किंवा अर्दे कुटे कोण जो भाशण दिता ते आयकून जो हांगा ट्रेंड चल्ला इट इज अ फॅशन. कारण तुमकां सत्य आयकपाची हिंमत ना. कारण तुमकां जो फॅक्ट आसा पळय तो समजून घेवपाची हिंमत ना. आसा तुमच्या हिंमत हांव तुमकां आयकयता आनी तेजें एक्सप्लेनेशनूय दिता. ह्या हितून इशू जे पळयता आमी की बाबासाहेब आंबेडकराचेर खूब टिका चालू आसा आनी काँग्रेस तेजे वयर प्रोटेस्ट सुद्दां करता जाल्यार तेजेर तुमी कितें म्हणटात? कितें आयज प्रोटेस्ट करपाक कारण अशें लागना. म्हणजे आयच्या दिसाक अशें हांवें म्हणूं येता. म्हाका दिसता खूब लोकांनी खूब भाशेन कितें कितें उलयलें पण तो व्हिडिओ जो आसा अमित शाहचो तेजेर सहज कोणी लक्ष सारको मारलो ना. हांव कितें उलोवच्या पेक्षा म्हाका दिसता आमी तो व्हिडिओ परत एकदा मातसो करून आयकून हांव तुका ते एक्सप्लेन करूंक शकता. रेडी आसा? अभी एक फैशन होगा आंबेडकर इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता था. अच्छी बात है ना. सुनिए तो सुनिए ना. आप सुनिए ना. मैं बताता हूँ. हमें तो आनंद है कि आंबेडकर का नाम लेते. आंबेडकर ऐकून घे. कितें जालां आयज खंयची जर गजाल आसा पळय जर कोणाक उलोवपाक जाय तर ती परत परत उलयत रावता. जे म्हणपाचो जो हें आसा पळय तो आशिल्लो. ताणें कितें म्हटलें अशेंच जर देवाचें नांव घेतलेलें जाल्यार स्वर्ग मेळपाचो. कितून चुकीचें ना. आमी तेच उलयपाचें. फाल्यां जर हे जे लोक उलयतात पळय हे सुद्दां तेच उलोवपाचें. सो म्हाका दिसना हितून कितें तरी वायट गजाल आसा अशी. पण अमित शाह जो आमचो गृहमंत्री आहा त्यांनी खूपश्यो गजाली हेच्या अतिरिक्त उलयल्यो त्यो तुम्ही आयकल्यो. तुम्ही फक्त एक ऐकले की त्यांनी आंबेडकर म्हटले. हेच्या फुडें जो ते उलयला ते तुम्ही ऐकला. खऱ्यांनीच हांव म्हणटा ही फॅशन जालेली आसा. अर्दे कुटे व्हिडिओ करून किंवा अर्दे कुटे कोण जो भाशण दिता ते आयकून जो हांगा ट्रेंड चल्ला इट इज अ फॅशन. कारण तुमकां सत्य आयकपाची हिंमत ना. कारण तुमकां जो फॅक्ट आसा पळय तो समजून घेवपाची हिंमत ना. आसा तुमच्या हिंमत हांव तुमकां आयकयता आनी तेजें एक्सप्लेनेशनूय दिता. नाम अभी 100 बार ज्यादा लो. ऐका. में अम्बेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बता. आता सारखे ऐका. अम्बेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दी दिया? अम्बेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं. सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं. त्यांनी रेजिग्नेशन कित्याक दिलें आंबेडकरान? कारण जे खालच्यो जाती आसा त्यांच्या बरोबर जो अत्याचार जातालो तांकां जो त्यांचो जो मान आसा सन्मान आसना तो मेळना म्हणून आपूण आतूर काडलो म्हणटा तो. आपूण सॅटिस्फायड नाशिल्लो म्हणटा तो. आनी हेज्या खातीर फुडली गजाल आता तो सांगता काय जो 370 आशिल्लो त्याच्या पासून तो हॅपी नाशिल्लो. तो काड म्हणून तेजेय मान्यता आशिल्ली. आता फुडें आहे म्हणून तो सोडपाक सोदतालो. आश्वासन पूरा नहीं हुआ. उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया. और एक श्री BC रॉय ने पत्र लिखा कि आंबेडकर और राजाजी जैसे 2 महानुभाव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा. तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजाजी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा. आंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है. आता हे सेंटेन्स सगळ्यांनी ऐकचे.
आंबेडकर जर गेलो तर त्यांचे मंत्रिमंडळ खंय कमजोर जायना अशें स्वर्गवासी नेहरून सांगलें लेटर आसा. आता म्हाका सांगा, अर्दे कुटेचे आयकॉन तुम्ही जो हांगा जो भूकंप हाडला, कितें हांगा न्हू तर अख्ख्या देशभरात. अजून आयकपाचें आसा? फुडलें आयक. मान्यवर ये विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना, क्या आपत्ति है? जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना कितना उचित है? क्योंकि अब अम्बेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं, इसलिए आप आंबेडकर आंबेडकर कर रहे हो. मान्यवर, मुंबई के मेयर ने पत्र, म्हणजे जे आंबेडकराक मानपी लोक आसा त्याची जनसंख्या वाडल्या. फाल्यां वोट बँक क्रिएट जावपाक जाय किंवा वोट बँकेचो फायदो येवपाक जाय म्हणून म्हणटा अशें हांव उलयना, अशें देशाचो गृहमंत्री उलयता. ताजेर विश्वास आहा तुमकां जो कितें म्हणटा तो उलयता ते आयक न्ही. ना तो उलयता रे. फुडलें आयक. कि मऊ में आंबेडकर जी का स्मारक बनाना चाहिए. मऊ में तेजो जन्मस्थान तो जो आंबेडकर जी का जन्मस्थान सुझाव लिखा. उन्होंने कहा आमतौर पर स्मारक निजी पहल से बनाने चाहिए. यदि सरकार किसी प्रकार की सहायता करती है तो वो उचित नहीं होगा. उनके कितने म्हणजे जेन्ना सांगलें की आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचो स्मारक बांदपाक जाय तेन्ना तेंच्यांनी म्हटलें की तो निजी आसपाक जाय आनी ती सरकार तेजो समर्थन करिना. आता तूं बारीकसो लक्ष मार, जेजो स्मारक तुम्ही बांदूंक ना, जेच्या बद्दल तुम्ही कांय करूंक ना, तेज्या बद्दल तुम्ही आवाज काडटा. आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिता त्याच्या पयलीं माझे आनी एक आयक. बने साहब, कोई स्मारक आंबेडकर जी का नहीं बना, देश भर में नहीं बना. आंबेडकर जी के स्मारक कब बने? जब भारतीय जनता पार्टी सत्ता में आई तब. मऊ में डॉक्टर आंबेडकर के जन्मस्थान पर स्मारक बना. लंदन में अध्ययन करते थे, वहां स्मारक बना. नागपुर में शिक्षा वहां बना. दिल्ली में महापरिनिर्वाण स्थल पर बना. और मुंबई में चैत्य भूमि में भी बन रहा है. हमने 5 तीर्थ बनाए महामानव. और मैं मानता हूं, मान्यवर, मैं मानता हूं कि आंबेडकर जी के सिद्धांतों पर चलना नहीं और वोट के लिए उनकी गुहार लगा देना. 14 अप्रैल को राष्ट्रीय समरसता दिवस घोषित किया हमने. 26 नवंबर को संविधान दिवस घोषित किया. उस वक्त भी इसका विरोध कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने किया. मान्यवर, आता कोणी विरोध केलो हांव तेजेर उलयना. आता ह्यो ज्यो गजाली आसा आंबेडकराच्यो, ह्यो केल्यो कोणी, जाल्यो कश्यो, तेन्ना कितें आशिल्ल्यो, तूं बारीकसो विचार कर. तेन्ना एक वरिष्ठ नेता सांगता जर आंबेडकरान रेजिग्नेशन दिलें तर आमकां व्हडलोसो फरक पडना. आनी आयज त्याच पार्टीचे लोक येवन हे उलयता. आयज हो फॅक्ट कित्याक आमी पळयना? म्हणून म्हाजो एक मागणी आसा प्रत्येक जाणाकडे, अर्देकुटे व्हिडिओ आयकॉन कोणेच आपले तोंड उगडचें न्हू, कोणेच कांयच्या कांय स्टेटमेंट दिवचो न्हू. बिकॉज फॅक्ट विल रिवील समडे. हांव कोणाचें समर्थन करिना, ना हांव कोणाचे अगेन्स्ट वयता. हांव म्हणटा जे तुम्ही प्रोटेस्ट करता पळय तर हिस्ट्रीन वचून पळया, हिस्ट्री कशी आशिल्ली ती. आनी ती जेन्ना तुम्ही प्रॅक्टिकली हांगा उलयता तेन्ना तुम्ही उलयता कितें तें पळयात. आता विचार. ना म्हाजो स्ट्रेट प्रश्न आसा की बाबा कितलो विश्वास करपाची गरज आसा म्हणून. लेटर आसता पळय, आता जर तुम्ही फाटल्या दिसांनी पळयले न्ही, खूप लोक उलयले की बाबा 300 वर्सां पयलींचे लेटर आसा, तेजेर जर तूं विश्वास करूंक शकता तर फाटल्याच दिसांनी जर लेटर जे नेहरून बरयलेलें तेजेर तूं कित्याक विश्वास करूंक शकना? तर आय एम आस्किंग यू द लॉजिकल क्वेश्चन. 300 वर्सां फाटीं लंडनच्यान जर तुम्ही लेटरां येता तेजेर विश्वास करूंक शकता तर आमच्या देशानूच आसलेली लेटरां कित्याचेर विश्वास करूंक शकना तूं? ते सरळ सांगता तेजो स्मारक बांदपाची गरज ना म्हणून. आयज तेज्या नांवान तुम्ही फोटो करतात. म्हणजे अमित शाह खंय तरी सारको उलयलो, वोट बँके खातीर ही सगळी नाटकां करतात. सो म्हाका दिसता सगळ्या लोकांनी परत एकदा
म्हणजे रिव्हील करचे. वो इशू येवपाचो कारण इशू नाच जाले, इशू नाच ना, जाले, वो इशूच ना पळय. म्हणून म्हटलें न्ही, लोकांक हांवें कितें सांगलें, इवन हांव तुमकांय रिक्वेस्ट करता, हात जोडून जाय जाल्यार सबन भाशण आयका, म्हणजे तुमकां कळटलें की तो उलयला कितें. आनी तेजें सबन भाशण आयकलें म्हणून म्हाका कळ्ळें आंबेडकराचे सिद्धांत भायर कोणी दवरलेले. आंबेडकराचे जे लॉजिकल तेणी जे कंक्लुजन हाडलेलें सगळें कायद्याच्यो गजाली, त्यो खंय कोण प्रायम मिनिस्टर आसलो, कोणाच्या पार्टीचो प्रायम मिनिस्टर आसलो जेणी त्यो काडून उडयल्यो, ही बी स्टडी करा. कितके तरी मायनॉरिटी एक्ट्स आसा जे भायर उडोवपाक जाय ते भायर उडयले ना. हे बी हांगा कोणाची गव्हर्नमेंट आसलो तेन्ना. आता तूं विचारता म्हणून हांव तुका फुडलें सांगता, मायनॉरिटीची पर्संटेज कोणी दवरल्या? बाबा मायनॉरिटीची पर्संटेज अमकी तांकां हो तेंचो हें काय आसा? खंयच्याच गव्हर्नमेंटान तेन्ना केल्लेलें हें? सो उलयतना फॅक्टफूल उलया, फ्रुटफूल उलया, फ्रुटफूल आन्सर गावतलें. कितेंय उलयनाका. म्हाजो प्रश्न इतकोच आसा, आयकता न्हू कोणाचें, आनी जर तुमी कोणाचेर टिप्पणी दिता न्ही तर तुमी कितें करपाक जाय, तें सबन भाशण आयकपाक जाय. उलयला कितें, बाबा कितें आशिल्लें, आयज उलयलो म्हणून आमकां कळ्ळें आंबेडकराचे पुतळे घालपाक ऑब्जेक्शनां कोण हाडटालो, तो कोणाची पार्टी हाडटाली ती. आयज जय भीम जे लोक आसा तेंच्यांनी ह्यो गजाली समजपाची गरज आसा. ऑब्जेक्शन हाडटालो कोण, नाजाल्यार ते लेटरा वचून आनी हाडा आनी वाचा. यू वील गेट अ प्रूफ. विदाउट प्रूफ नोबडी स्पीक. राजकारणाचो भाग सगळ्यो जेन्ना वोट बँक येयली पळय तेन्ना हो राजकारणाचो भाग जाता. म्हणून हांवें म्हटलें हांव समर्थनूय कोणाचें करिना, हांव खंडनूय कोणाचें करिना. फॅक्ट आसा पळय, फॅक्ट आसा, फॅक्ट आमी समजुपाक जाय न्ही. आमी लोक उलयता म्हणून आमी कित्याक उलोवया. पळय हांव कितें म्हणटा, कोणूय असो तो, आयज अमित शाच्या जाग्यार जर राहुल गांधी सुद्दां जर आशिल्लो न्ही तर हांव हेच उलोवपाचो, फॅक्ट पळोवन उलोवपाचो. कारण फॅक्ट पळोवन जेन्ना आमी उलयता पळय तेन्ना उलयतना आमचें तोंड कडकडना, आमकां 1000 फावटी विचार करपाची गरज पडना. कारण सत्य हें सत्य आसता. आनी सत्य हेंच आसा, नेहरून जें लेटर बरयलेलें तेजेर तेणी सरळ सांगलेलें, राजाजी जर वचात, आनी तें लेटर आसा, हांव बेश्टो उलयना, हांव पुराव्याच्या आधाराचेरूच उलयतां, राजाची वचात जाल्यार मातसो लुकसाण जातलें. आनी जर आंबेडकर रिजायन करता तर आमकां कांयच फरक पडचो ना. तर आयज तोच काँग्रेस त्याच आंबेडकराचें नांव घेवन दुसऱ्यांक कित्याक टिका करता? विचार कर, तूं हेजेर विचार कर. आज देशभरान तेचो विरोध चल्ला शहाचो. जर हितून कांयच कम्युनिकेशन नासतना, कांयच वायट गजाल नासतना इतके लोक फुडें सरले तर कित्याक लागून सरले? फुडें कोण सरल्या? आज जो उलयता कोण? ना, विरोधी पक्षान उलोवपाचेच आसता. सत्ता पक्ष बी उलयतलोच. तेज्या अतिरिक्त आनी कोणी हें भाशण संपून आयकलां? त्यातलो म्हाका एक मनीस दाखय जो भायर सरला, जेणे हें सगळें भाशण आयकलां आनी जो म्हाका लॉजिकल हेजे आन्सर दितलो की बाबा हांगा हें चुकलां म्हणून. हांव परत एकदां येता तुज्या कडेन, जर चुकलेलें आसा न्ही तर म्हाका कोणाचो भंय ना, हांव डायरेक्ट सांगपी तें चुकलां म्हणून. आज जितको पर्यंत विरोध जाता तुजे पक्षाचे अजून कोण कांयच उलयना. सेम पक्षाचे कोणूच कांयच उलयना. कित्याक उलयना? खंयच्या पक्षाचे? आता जो शाह बीजेपी पक्षाचो त्या पक्षातले मुळे अजून काय तेजे स्टेटमेंट दिना, टिप्पणी काय करिना तेजेर, काय करिना तेजेर. म्हणल्यार तो सत्य आहा काय बाकीचे लोक? सत्य आसा की असत्य आसा हें आमकां पुराव्याच्या आधाराचेर कळटलें. तुमचे पुरावे? पुरावो हेच सांगता की जेन्ना नेहरू म्हणजे आता जो अमित शाह उलयला दॅट इज अ फॅक्ट. हे पुराव्याच्या आधाराचेर उलयता. तुमच्याकडे हा पुरावे? पयलींची गजाल उलयता तुमी, आंबेडकर. पुरावे नासतना कोण उलोवचोच ना न्ही. ना, तुमच्याकडे हा पुरावे आसा म्हणून उलयता न्ही. पुरावे आजपर्यंत अशी केन्नाच गजाल येवना की अशे पुरावे आसा, अशे पुरावे ह्यात आतां. अरे म्हाका हेज्या पयलीं खुबश्यो गजाली उलयल्यो मरे. 300 वर्सां पयलींचे लेटरां ही आसा ते पुरावे तुमी चॅक केल्ले? पयले तुमी पुरावे पुराव्याचेरूच उलयता न्ही. दाखोवया म्हणजे कितें? आतां घेवन बोल्सान भोंवता हांव पुरावे तुका दाखोवपाक. यू आस्क द क्वेश्चन, यू गेट अ लेटर, आय विल सबमीट इट टू यू. व्हडलें कितें आसा? जो पुरावे इज नॉट अ क्वेश्चन, एव्हिडन्साचो हांगा प्रश्न ना. ते भाशण सारकें आयका, सगळें कळटलें तुका. तशें जाल्यार हेज्या पयलीं खूब लोकांनी उलयलें मरे. तेजेर आमी कितें उलोवपाचें? तर 300 वर्सां पयलीं लेटर बरयलेलें भितूर अशें आशिल्लें म्हणून, तशें आशिल्लें म्हणून तेजे पुरावे आसले जर तुमच्या कडेन. मागीर बेजलेस तुमी उलयताले, हांव उलयना. तुमी म्हणजे जे उलयताले ते, हांव उलयनाशिल्लो. आयज पुरावे सकट उलयता हांव. खंय पुरावे दाखय? पुरावे आतां आपलूच तेच उरता. तूं अचानक म्हज्या घरा कडेन येता आनी पुरावे दी म्हणटलो, दिस इज फुलिशनेस न्ही. दोतोर तुमकां दिसना की हो जो इशू काडपाचो रिजन आसतलो कितें जॉब स्कॅम आनी बाकीचो म्हादई दावपाचो विशय आसा? ना, दामपाचो विशय आसा आनी हो मदींच विशय काडप आनी हो
खंय तरी बॅक इश्यू आसा ते दामपाचे प्रयत्न चालू आहा म्हाका म्हणून तरी दिसना आनी कितें आसल्यार हांव डेफिनेटली हेचेर उलोवपाचो. म्हादई जो आसा पळय ही काँग्रेसाचो सरकार कर्नाटकान आसा. आमच्या गोवा काँग्रेसांनी वचोन तांकां हें सांगपाक जाय. हेजो पुरावो तूं स्वता मरे. हे लोक आतां उलयता. हांव हे केन्ना उलयतालो चल आयज दूध का दूध पानी का पानी तुज्या दुजरी उलयतालो मरे. तुज्या चॅनलाचेर हे स्टेटमेंट आसा मरे म्हाजें आसा काय ना. हे लोक आयज उलयता. हांव 1.5 वर्स जावन गेले हांव हेच उलयतालो. हे लोक आयज न्हिदोन उठल्या. 1.5 वर्सां पयलीं हे सगळें हांवें सांगलेलें. हेजे पुरावे आसा मरे तेजेर. हे फॅक्ट न्हू. आयज तुमकां दिसता तें म्हणजे हजलगीपणा कोणा कडल्यान जाता ह्यो गजाली विचार कर. ना कोणा कडेन जाता ते क्लियर करता. हजलगीपणा जाता कोणा कडल्यान ती हांगा दिसती पडटा मरे तुका. आनी उलोवपाची गरजूच ना हेजेर. ना ते शहाजी उलय सगळे सत्यत आहा म्हणटा तुमी. हय हांवें पुरावो कित्याक ती एक कहाणी रचूं शकना करूं कशी शकना. कहाणी म्हणजे हेच्या पयलीं जे लोक उलयले पळय हेतून लेटरां गावली हेणी लेटरां तेका धाडलेली हेका धाडली ते सगळे खोटे म्हणटा तूं. ते रचना आसूंक शकना तर प्रश्नाक प्रश्न घेवया न्ही. प्रश्नाक प्रश्न घेवया. ते रचना आसूंक शकना मागीर ते हे खोटे जाल्यार ते खोटे. बरोबर की ना. सो हांगा जर तेजेर बिलीव करता जाल्यार हेजेरूय बिलीव करपाक जाय. नाजाल्यार तुमी वचोन एविडन्स दाखया नेहरून ते बरोवंक ना म्हणून. आता So, तुम्ही let it be clear. आता तुम्ही म्हादईचेर उलयले दूध का दूध म्हादईचेर हांव पाणी. तुमकां ते क्लियर करता. गोंयांत म्हादईचेर पाणी आहा आयज की जे दूध लोक आहा ते उलयतात म्हादईचेर जे लोक आयज उलयतात तेच हांव 1.5 वर्सां पयलीं फाटीं उलोवन वर्ड गेलो. काढलो न्हू दूध का माझे दूध पाणी का पळय, पाणी म्हणून. तू गोवा न्यूज There is no पाणी in एजन्सीचेरूच Goa. पळय. गोवा न्यूज एजन्सीचेरूच पळय हांवें म्हाजें स्टेटमेंट आसा. आयज जे लोक उलयता पळय ते 1.5 वर्सां पयलीं हांव सजेस्ट करतालो तेन्ना म्हाजें कोणी आयकूंक ना. आयज हांकां म्हाजी उतरां याद येता. आतां हांव म्हणूंक हें म्हाजे कॉपी करता म्हणून. हितून आनी एक क्वेश्चन आहा म्हाजो सर. जर आंबेडकराचे जर त्यांनी हें केल्लें तर आयज त्यांच्या समाजाक जे राखीव जागे आसा ते आजचे नाशिल्ले. आयज तूं पळय तांकां सगळ्यो फॅसिलिटीज आसा. आतां तांकां रिझर्वेशनूय आसा बाकीच्या समाजाक. अन्याय जाला म्हाज्या जाती बरोबर. हांव 96 कोळी मराठा. आमकां जनरलान दवरल्या. आमी आयज पासून रस्त्यार येवंक ना मरे आमच्या बरोबर अन्याय केलो म्हणून. तुमकां इतके दिवनूच तुमी रस्त्यार येताले. आयज तर हांवूय उलयतां. आयज हांव अमित शाह मोदी प्रमोद सगळ्यांक सांगता आमी आयक आतां तूं काडला म्हणून आमच्या मराठा समाजाच्या भुरग्यांचो अधिकार ना काय. आमी रस्त्यात आसा. आयज हांव हो प्रश्न प्रत्येक मराठाक विचारता. आयज आमी सगळ्यांनी रस्त्यार देंवपाक जाय. कारण आमी येयल्ले दिसा पळयता मराठा समाजाक कसलेंच रिझर्वेशन म्हणटा तें मेळोंक ना आयज पासून. आमी कितें पाप केलां. आमी पाप कितें केलां. आयज जो सरकार देशान आसा जे आंबेडकराचे सिद्धांत ह्या देशान चलतात त्यात आंबेडकराच्या लोकांक सगळ्यांक स्पेशल स्टेटस दिलेलो आसा. आसा काय ना म्हाजो प्रश्न. आसा न्ही. तांकां पयलीं रिझर्वेशन गावता न्हू त्यांच्या सगळ्या लोकांक. बरोबर आसा न्ही. तर आयज जर आसा तर आयज ह्यो गजाली कश्यो वयर सरल्यो. एक काही गोष्टी अश्यो आसा जे काही समाजाक रिझर्वेशन ह्यो गोष्टी आसात आनी काही समाजाक ते रिझर्वेशन गोष्टी ना. म्हणून रिझर्वेशन गोष्टी आसा त्यो कमी प्रमाणान म्हणजे कमी त्यांचे मानधन आसा हें कितें आसा पळय ताका लागून तांकां ते रिझर्वेशन दवरलें. आनी तुमी एक मराठा तुमी अशें म्हणटा आयज तुमकां एक सर्वश्रेष्ठ म्हणून मानलें गेलें ह्या हिंदूच्या हितून. हेका तुमचो अभिमान ना. अभिमानान पोट भरना न्ही भावा म्हाज्या. अभिमान म्हाकाय आसा. म्हाज्या जातीचो अभिमान म्हाका आसा. सर्वात प्रथम म्हाका हांव हिंदू म्हणून म्हाका म्हाजो सनातन धर्माचो अभिमान आसा. पण त्याच बरोबर म्हणटा बाकीचे जे कास्ट आसा ते हिंदू सगळेच जाण आमी म्हणल्यार दोतोर तुम्ही इक्वेलिटी करूंक सोदता तुम्ही सगळ्या समाजाक. क्लियर करता हांव 2 मिनटां दी. जर तांकां स्पेशल गावोंक शकता रिझर्वेशन तर म्हाज्या समाजाक कित्याक ना. हो म्हाजो प्रश्न आसा. हांवें म्हणूंक ना आमकां इक्वल कर म्हणून. हांवें अशें उलोवंक ना. म्हाजो रिक्वेस्ट आसा सगळ्या मराठांनी फुडें सरोंक जाय आनी आमच्या भुरग्यांक अधिकार आसूंक जाय न्ही. म्हणजे हेचेच कारण एक काही तरी मोठे नेते बाबासाहेबांच्या संविधानाचेर आक्षेप करतात आणि सगळ्या जातींक सगळ्या समाजाक हे रिझर्वेशन मेळचें असो तांचो प्रयत्न आसा. आयज ह्या प्रश्नाचें हांव उत्तर दिवंक शकना कारण हांगा बाबासाहेबाचे सिद्धांत कमी घेताना आपल्या भितर बाबासाहेब आंबेडकराचे सिद्धांत आसा पळय तूं हे जे लोक आक्षेप करतात तांकां मुद्दम हो प्रश्न विचार की तेजे प्रिन्सिपल कितें आशिल्ले ते. फक्त हो प्रश्न विचार बाबा तूं जर बाबासाहेब आंबेडकराचेर इतको सारको मोहीत आसा आनी इतके जर तूं हें करता
तर तेजे प्रिन्सिपल कितें आशिल्ले आनी ते आयज पासून तुमचे खंयचेच पार्टीने फॉलो केल्या काय ना, इन्क्लुडींग बीजेपी. सगळ्यांक विचार, तुका आन्सर गावतलें बाबा, तुका आन्सर गावतलें. ओके, देव बरें. थँक्यू. थँक्यू.